पुन्हा चूक करायची असेल तर एकत्र येण्यात अर्थ नाही, विलिनीकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांचं हे वक्तव्य आहे। देशभरात हाणामारीच्या बातम्या पोहोचल्यात। लोकशाहीत सभागृहात बोलता येत नसेल तर ती लोकशाही नाही, हेही सांगायला सुप्रिया सुळे विसरत नाहीयेत। आणि परवा विधिमंडळाच्या लॉबीमध्ये घडलेल्या हाणामारीच्या प्रकारावर सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आम्ही एका चांगल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी एकत्र आलेलो होतो आणि प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे। पण जर आमचा पक्ष वाढवायला आम्हाला दुसऱ्या कुणाची तरी परवानगी आम्हाला कधी लागली नाही एकतर, आणि आमची अपेक्षाही नाही की आमच्या मित्रपक्षांनी कोणीची परवानगी घ्यावी, कारण का आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत। आम्ही आमच्या कष्टाने कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभे राहू। त्याच्यामुळे स्वाभिमानी मराठी माणसाला जर ही भाषा करायची लागत असेल तर हे मराठी माणसासाठी हे घातक आहे, कारण का प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे। माताजी मी आहे, कसा वाढवायचा कोणी वाढवायचा तो तुमचा आहे। जी कृती झाली ती वाईट आहे, महाराष्ट्राच्या हिताची नाही। मग कुणाची ती चूक असू दे, आमची असू दे, समोरची असू दे, माझं म्हणणं आहे ते मंदिर आहे, सशक्त लोकशाहीचं मंदिर आहे। पहिलं कोणी केलं हे सगळ्या चॅनल्सनी पाहिलं, पण म्हणून त्यांनी आपल्याला मारलं म्हणून आपण काय केलं पाहिजे, माझी थोडीशी मतं अशा बाबतीत वेगळी आहेत। कार्यकर्त्यांचे इमोशन्स असतात, त्याचा मान सन्मान करते मी, पण मला असं वाटतं कालची जी कृती झाली याच्यासाठी मी विनंती करीन की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवायला पाहिजे होती, सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन मार्ग काढायला पाहिजे होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।